दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या जागांचा तिढा आहे ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। 13 जागांचा वाद आहे। मुंबई दक्षिण, मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, मुंबई दक्षिण मध्य, ठाणे, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, हातकणंगले, भंडारा गोंदिया, मुंबई उत्तर पश्चिम आणि हिंगोली या 13 जागांचा वाद बघायला मिळतोय। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा या दरम्यान बघायला मिळतोय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे का? काल रात्री सुद्धा बैठक झाली, आता सुद्धा बैठक सुरू आहे, काय घडामोडी घडतायत? अमित, खरं तर आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। खरं तर 12 ते 10 मार्च असा हा दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे सगळीकडून। मात्र यापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात 2 दिवसात सर्वात मोठ्या घडामोडी पाहायला भेटत आहेत। एकीकडे महाविकास आघाडी अलर्ट मोडवर आली आहे। महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचे नेते हे आज बैठका घेतात, तर दुसरीकडे कालपासून अमित शहा यांचा जो महाराष्ट्रातील दौरा आहे संभाजीनगर आणि मुंबई हा प्रामुख्याने चर्चेत आला आहे। काल रात्री ज्यावेळी संभाजीनगरची सभा आटपून अमित शहा हे मुंबईत आले होते, त्यानंतर अमित शहा यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वैयक्तिक अशा भेट घेतल्या सह्याद्री गेस्ट हाऊस इथे, आणि या भेटी दरम्यान त्यांनी या जागा वाटपा संदर्भात चर्चा केली। आणि त्यानंतर पुन्हा आज सकाळी देखील त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या संदर्भात चर्चा केली। आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील महायुतीचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो या 13 जागेंवर येऊन थांबला होता। त्या जागेसंदर्भात कोणतीही चर्चा होत नव्हती, ती चर्चा पूर्णपणे थांबली होती। त्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः अमित शहा हे होते, यांच्यासोबत या चर्चा झाल्या। मात्र हा तिढा सुटला आहे का हे देखील आपल्याला लवकर कळेल, कारण की मुंबईतील आपण आपल्याकडे ज्याप्रमाणे माहिती आली आहे त्याप्रमाणे मुंबईतील 5 जागांवर भाजपचे उमेदवार असतील आणि 1 जागा ही महायुतीतील अन्य घटक पक्षाला भेटेल। मात्र आपण जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना पाहिली तर त्या शिवसेनेच्या 2 जागावर आजही आग्रह आहे, तो म्हणजे एक तर राहुल शेवाळे खासदार असलेला मुंबई दक्षिण मध्य मुंबई हा जो मतदारसंघ तो आहे, तर दुसरा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे। या 2 जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची पाहायला मिळते आहे। अशातच ज्यावेळी आशिष शेलार यांच्याकडनं अमित शहा यांनी संपूर्ण मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची माहिती घेतली होती। या माहितीनंतर खरं तर अशी चर्चा समोर येत होती की 5-1 असं समीकरण असेल मुंबईतील लोकसभा जागेंचं। मात्र अजून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील शिवसेना, या शिवसेनेला 2 जागेसाठी ते अजून देखील आग्रही आहेत आणि या जागा त्यांच्या स्टँडिंग असल्यामुळे त्यांचा आग्रह देखील या आग्रहाचं कारण देखील स्पष्ट आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर 48 जागा आहेत आणि या 48 जागांमध्ये 45 जागा या भाजपला भेटाव्या, महायुतीला भेटाव्या असा आग्रह अमित शहा यांचा आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि यासाठी आपल्या बैठकीत सुद्धा काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।